माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण अभ्यास करत असताना MSBTच्या नियमानुसार इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क त्याचा कोड आहे 313332. हे सब्जेक्ट आपण अभ्यास करतोय. त्या सब्जेक्टमध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर आपण पाहायला गेलो तर त्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम खूप दिसतात. त्याच्यामध्ये सुद्धा AC आणि DC दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ACचे सगळे प्रॉब्लेम्स सोडवून आपल्या चॅनलमध्ये आपण अपलोड केलेला आहे. तर आता काही DCचे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचं आहे. तरी त्याच्यामध्ये DC नेटवर्क रिडक्शन मेथड्स जे चॅप्टर आहे आपल्याकडे, ते चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क्समध्ये आपल्याला नेटवर्क रिडक्शन मेथड फॉर DC सर्किट ह्या चॅप्टरला 2 पॉईंट्स आपल्याकडं महत्त्वानं बघता येतं. एक क्रिचॉफ्स करंट लॉ आणि दुसरा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. त्याच्यामध्ये आपण आजचं जे काही प्रॉब्लेम अभ्यास करणार आहे ते प्रॉब्लेम आपण क्रिचॉफ्स करंट लॉ KCL ह्या फंडामेंटलवर आपण अभ्यास करणार आहोत. तर क्रिचॉफ्स करंट लॉ हे काय सांगतोय? ज्या नोडला आपण करंट अप्लाय करणार आहे त्या नोडला जेवढं काही इनकमिंग्स आहेत तेवढंच आपल्याला आउटगोईंग असतात. म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट हा क्रिचॉफ्स करंट लॉ सांगतोय. तर आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण नोड B जो आहे ह्याला आपण KCL इथे अप्लाय करणार आहोत. तर बेसिकली हा गिवन सर्किट आपण अभ्यास करत असताना 6 व्होल्ट सप्लायपासून हे पॉईंट A तिथून एक रजिस्टर आहे 10 ओहमचा, त्याच्यानंतर पॉईंट B आणि परत खाली 6 ओहम रजिस्टर दिलेत आणि पुढं 10 ओहम रजिस्टर आणि 4 व्होल्ट परत इथं सप्लाय. आता ह्या गिवन सर्किटमध्ये आपण KCL बघा अप्लाय KCL ॲट नोड B पॉईंटला आपण KCL अप्लाय करायचं आहे. तर KCL काय सांगतोय? क्रिचॉफ्स करंट लॉ सांगतोय इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट ॲट अ नोड. ह्या नोड B ला इनकमिंग करंट कुठला आहे? फक्त I1 आहे. हे बघा I1 इनकमिंग करंट आहे इज इक्वल टू आउटगोईंग करंटमध्ये I2 आणि I2 प्लस I3. पहा KCL आपण पॉईंट नोड B ला ज्यावेळी आपण KCL अप्लाय करतो त्यावेळी आपल्याला हा इक्वेशन येतोय. काय इक्वेशन? इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. आपल्याकडे इनकमिंग करंट किती आहे? I1 पॉईंट B ला फक्त I1 हा इनकमिंग करंट आहे. I2 आउटगोईंग, I3 सुद्धा आउटगोईंग. दोन्ही आउटगोईंग मिळून हा I1 एवढं असायला पाहिजे. हा आपलं KCL सांगतोय. तर बघा I1 कसं रिप्रेझेंट करते? I1 इज इक्वल टू V इज इक्वल टू IR जे फंडामेंटल आहे त्याच्यानुसार आपल्याला जायचं. I इज इक्वल टू V अपॉन R, व्होल्टेज अपॉन R. व्होल्टेज इथं कोणकोणते आहेत? I1 साठी एक व्होल्टेज VA आहे आणि दुसरं व्होल्टेज VB. म्हणजे VA प्लस VB अपॉन रेजिस्टन्स किती आहे त्याला? 10 ओहम. त्याला रेजिस्टन्स किती आहे? 10 ओहम. बघा पॉईंट VA प्लस पासून आहे,
बी कडे जात असताना हा मायनस आहे, म्हणून इथं काय घ्यायचं, VA मायनस VB, VA मायनस VB. VA पॉझिटिव्ह आहे, पण VBला जात असताना इथं मायनस असल्यामुळं VA मायनस VB अपॉन 10 I1. आता I2 कसं लिहितं आहे बघा. I2ला तर एकच ओहम आहे एकच व्होल्टेज आहे VB अपॉन 6, VB अपॉन 6. आता ज्यावेळी आपण पॉईंट I3 बघतो, हे I3 बघा, I3 इज इक्वल टू VB मायनस VC अपॉन 8 अपॉन 8. 10 ओहम, 6 ओहम आणि 8 ओहम, हे I1, I2, I3. आणि तिन्हीचं जे काही व्हॅल्यू आहे ते आपण हा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करायचं. तर बघा VA त्याच्यासोबत आता स्टार्टिंगला VA आणि VC आपल्याला दिले. हे बघा, हा जो आहे VA आणि हा जो आहे VC. आता ते आपण व्हॅल्यू पुटअप करूया. ते बघा VA किती आहेत आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये ज्यावेळी हा पूर्ण व्हॅल्यू पुटअप करतोय तर काय होणार आहे आपल्याला इक्वेशन पहा. VAच्या ठिकाणी I1च्या ठिकाणी VA मायनस VB अपॉन 10 इज इक्वल टू I2 काय सांगते, VB अपॉन 6 प्लस I3 काय सांगतोय, VB मायनस VC अपॉन 8. ह्याच्यामध्ये आपल्याकडं VAचं व्हॅल्यू 6 आहे आणि VCचं व्हॅल्यू 4 आहे, ते आपण पुटअप करूयात. बघा 6 मायनस VB अपॉन 10 इज इक्वल टू VB अपॉन 6 प्लस VB मायनस VC बरोबर 4 अपॉन 8. ह्याच्यामध्ये आपल्याला इथे एक VB आहे, इथे एक VB आहे, इथे एक VB आहे. आपण काय करायचं, हा इक्वेशनमधून आपल्याला VB काढायचं आहे. तर पहा आपण VB काढत असताना काय करतोय, सुरुवातीला हा दोघांचं छेद आपण समान करून घ्यायचं. ते कसं होतंय बघा, 6 मायनस VB अपॉन 10, 6 मायनस VB अपॉन 10 इज इक्वल टू, इथे 6 आणि 8 आहे तर 24 ज्यावेळी आपण घेतो तर दोघांचं इक्वल होते. इथं 4 आणि इथे 3. बघा 4 इंटू VB, त्याच्यानंतर प्लस 3 VB मायनस, ऑलरेडी तर 4 आहे, 4 इंटू 3 इंटू 4 डिवाइडेड बाय 24. बघा इक्वेशन, इथे 4ने मल्टिप्लिकेशन केला, इकडे 3ने मल्टिप्लिकेशन केला, त्यावेळी 4 VB प्लस 3 VB मायनस 3 इंटू 4 12 अपॉन 24. आता 4 VB हे बघा 4 VB आणि 3 VB झालं किती, 7 VB. 6 मायनस VB अपॉन 10 इज इक्वल टू 7 VB मायनस 12 अपॉन 24. आता हे जे गोष्ट आहेत, इथं 10 आहे, इथं 24 आहे, पण इथं एक VB आपल्याकडे आहे, इकडे एक VB आपल्याकडे आहे. तर ह्याचं पुढचं गणित आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करायचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, इकडे 24 इकडे आणायचे, 10 ह्या सगळ्या न्यायचे, म्हणजे
24 ब्रॅकेटमध्ये 6 मायनस व्ही बी इज इक्वल टू 10 ब्रॅकेटमध्ये 7 व्ही बी मायनस 10. आता 24 इंटू 6 MSBTचा नियमानं आपल्याला कॅल्शियम ऑपरेट करता येतो. 24 इंटू 6 आन्सर येते 144 मायनस 24 व्ही बी इज इक्वल टू 10 इंटू 7 70 व्ही बी मायनस 12 इंटू 10 120. 12 इंटू 10 120. चला तर आपण काय करूया, इथे 24 व्ही बी ह्या साईडला घ्यायचं, 120 ह्या साईडला घ्यायचं, म्हणजे 144 प्लस 120 इज इक्वल टू 70 व्ही बी प्लस 24 व्ही बी, म्हणजेच 264 इज इक्वल टू 94 व्ही बी. In the sense Vb is equal to 264 divided by 94. Then 264 divided by 94. 264 divided by 94. Answer become 2.80. Vb is equal to 2.80. आपल्याला काय काढायचं आहे, व्ही बी काढायचं आहे होतं. व्होल्टेज ॲट बी या पॉईंटमधून आपल्याला व्ही बी काढायचं आहे. तेच आफ्टर सॉल्विंग व्ही बी इज इक्वल टू 2.80 व्होल्ट. हा तुमचा फायनलचा आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक्झाम्पल आपल्याला 4 मार्काला किंवा 6 मार्कालाही येऊ शकतं. तर 6 मार्काला असेल तर अजून ह्याच्यासोबत 2 नोड देतात आणि 2 नोडमधनं कॅल्क्युलेशन करायचं असते. 4 मार्काला असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला सफिशियंट आहे. तर आपण हे जे अभ्यास केलोय हे KCL मार्फत अभ्यास करतोय. क्रिचॉफ्स करंट लॉ. क्रिचॉफ्स करंट लॉ काय सांगतोय, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट असतोय. तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट ह्याच्यामधून हा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. बघा, सुरुवातीला पॉईंट नोड बीला आपण KCL वापरतोय, म्हणजेच इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. इनकमिंग I1 इज इक्वल टू I2 प्लस I3. तसेच VA मायनस VB अपॉन 10, VB अपॉन 6, VB मायनस VC अपॉन 8. हे जे गोष्टी आहे हे गोष्टी कुठं येतात, तर I1 इज इक्वल टू VA मायनस VB, VA मायनस VB. I2 इज इक्वल टू VB अपॉन 6, I3 इज इक्वल टू VB मायनस VC अपॉन 8, VB मायनस VC अपॉन 8. ह्या पद्धतीनं आपण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप केलं आणि दोन्हीचा छेद समान करून घेतलं. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यावरून आपल्याला VB हा मिळालेला आहे. तरी अशा तऱ्हेने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं आहे आणि हा एक्झाम्पल तुम्हाला 4 मार्काला येऊ शकतो. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.